समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना NGP 5768 च्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून मागील 12 वर्षांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकाच्या एकही मागण्या शासन स्तरावर पूर्ण न होता आमच्या मागण्या प्रलंबितच असल्यानं नाईलाजास्तव राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्यात एकूण 28,737 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 19,767 संगणक परिचालक कार्यरत असून शासनाच्या ग्रामविकास विभागासह सर्वच विभागाच्या सेवा जनतेपर्यंत अहोरात्र पुरवण्याचे काम मागील 12 वर्षांपासून संगणक परिचालक अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे। आजच्या महागाईच्या काळात कुटुंबाचे उदरनिर्वाह करून जीवन जगणे कठीण झाले आहे। या त्रासाला कंटाळून अनेक संगणक परिचालकांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे। जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलनास माघार नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। ऐकूयात ते काय बोलले। काय उद्देश आहे तुमचा, काय थोडा जानकारी द्या। जी, माझं नाव प्रशांत डवले, मी संगणक परिचालक संघटना राज्य प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमच्या उपोषण ठिकाणी उपस्थित आहोत। आमचं हे उपोषण दिनांक 24 जानेवारी 2024 पासून या ठिकाणी सुरू आहे। आम्ही अन्नत्याग व जलत्याग या प्रकारे 7 सहकारी आमचे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। उपोषण करण्याचं नेमकं कारण म्हणजे की आमची मागणी जी आहे ती गेल्या 13 वर्षापासून आम्ही शासनाच्या समोर नियमित मांडत असतो, परंतु त्या मागणीवर कोणताही आजपर्यंत ठोस निर्णय न होता आम्हाला नेहमी उडवाउडवीचे उत्तर देऊन फक्त आश्वासनं देण्याचा प्रकार या शासनाच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि तो प्रकार कुठेतरी थांबावा आणि आम्हाला न्याय मिळावा याच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आमच्या आमरण उपोषणाला बसलो आहोत। आमचं आमरण उपोषण 24 जानेवारीपासून सुरू झालं, तेव्हापासून आमच्या कोणत्याही आमच्या उपोषणकर्त्यांनी पाण्याचा थेंबसुद्धा आपल्या घेतला नाही आणि अशा प्रकारे आमचं कठोरपणे या ठिकाणी उपोषण निरंतर सुरू आहे आणि उपोषण सुरू असताना कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन आमच्या उपोषणाला आजपर्यंत भेट दिला नाही। तर नेमकं खरंच हे सुशासन आहे काय? जर सुशासन असेल तर या राज्यामध्ये जे आमचे संगणक परिचालक 19,000च्या संख्येमध्ये इमाने इतबारे निरंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असतात आणि नागरिकांना निरंतर सेवा देत असतात, त्यांना न्याय देण्याचं सोडून त्यांना विचारपूस करण्याचं सोडून हे शासन फक्त आमचा खेळ बघते आहे। आम्ही ग्रामपंचायत कार्यालय येथे गेल्या 13 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक या पदावर कार्यरत आहोत। तटपुंज मानधनामध्ये आम्ही कार्यरत असून नियमित शासनाचा एक दुवा म्हणून आम्ही काम करतो। आमच्याच माध्यमातून हा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र म्हणून ओळखला जात आहे आणि डिजिटल महाराष्ट्र करणारे संगणक परिचालक आज या रस्त्यावर उपाशी तापाशी मरत आहेत आणि तरीसुद्धा या राज्य सरकारला त्याची जाणीव नाही आणि ते जाणीव कुठेतरी व्हावी आणि आमच्या राज्य सरकारने आम्हाला समजून घेऊन या फडणवीसांच्या नागपूर नगरीमध्ये आम्हाला न्याय द्यावा ह्याच दृष्टिकोनातून आम्ही गेल्या 24 तारखेपासून सतत 4थ्या दिवशीसुद्धा आम्ही या ठिकाणी आमचं उपोषण निरंतर सुरू ठेवलेलं आहे। आम्ही कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता आम्ही 1.5 वर्ष कोरोना काळामध्ये प्रशासन व शासनाला आम्ही आमचा सेवा दिली, आम्ही त्यांची मदत दिली आणि तरीसुद्धा या शासनाला आमच्या मागणीबद्दल कोणताही घाम फुटला नाही। आम्ही फक्त ह्याच मागणीशी आलो आहोत की माननीय यावलकर समितीच्या सुधारित आकृतिबंधानुसार आम्हाला कर्मचारी दर्जा द्यावा व किमान वेतन द्यावं आणि जर ती मागणी पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागत असेल तर किमान आम्हाला 20,000 रुपये मानधन देऊन आम्हाला न्याय द्यावा या मागणीशी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। महाराष्ट्रामधून सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत आणि आता परत या ठिकाणी हजारोच्या संख्येने आमचे संगणक परिचालक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। ज्या नागपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी सोनू तित्तरमारे व भंडारा जिल्ह्यातील शेंडे मॅडम यांची प्रकृती आज चिंताजनक झालेली आहे आणि त्यांचा जीवसुद्धा आज जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पण याचा सर्वस्वी जबाबदार हे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार राहील। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा।
आमच्या मागण्या मान्य करा. समाचार रक्षकसाठी रिंकू पानतावणे, नागपूर.